नमस्कार. एक प्रश्न बराच वेळा विचारला जातो, की इन्व्हेस्टमेंट ही कुठे करायला पाहिजे? ती शेअर्समध्ये करायला पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये का फिक्स्ड डिपॉझिटमध्ये? या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देणं खरंच अतिशय कठीण आहे. कारण जे आहे तर प्रत्येकाची जी आहे तर रिस्क घ्यायची कॅपॅसिटी किती आहे? प्रत्येकाचा गोल काय आहे? किती दिवसांसाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करायची? तर याच्यावर जे आहे ते या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल. मात्र आजचा हा व्हिडिओ बनवत असताना किंवा हा तयार करत असताना काही पॉइंट्स जे आहेत तर त्याच्यावर आपण जे आहे तर चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच जे आहे तर या या प्रश्नाला जे आहे तर सोपं करण्याचं जे आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे आहे तर नक्कीच जे आहे नेहमीप्रमाणे तुम्ही जे आहे तर लाईक, शेअर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण जे आहे तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तर हा सुरू करूयात. सर्वात प्रथम आणि जे आहेत आपण आपल्या आई-वडिलांपासून किंवा जे आहेत आपल्याला एकदम सोपी पद्धत जी माहिती आहे सर्वांना, ती म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटमध्येही आता काही वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की फिक्स्ड डिपॉझिट जे आहे, फिक्स्ड डिपॉझिट जे आहे, तर हे पोस्टामध्ये करू शकतो. पोस्टाच्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, तिथे आपण करू शकतो. त्याचबरोबर जे आहे, तर आपल्याला काही ठिकाणी जे आहेत, फायनान्स कंपन्यांचे जे आहेत, फिक्स्ड डिपॉझिट अवेलेबल असतात. त्याचबरोबर काही कंपन्यांचे सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट अवेलेबल असतात. मात्र आज आपण इथे चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, तर ती म्हणजे फक्त आणि फक्त म्हणजे बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिटबद्दल. मग ती कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असेल किंवा त्याचबरोबर जे आहे तर ती नॅशनलाइज बँकेत असेल किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये असेल, तर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. याचं कारण हे की ह्या ज्या फिक्स्ड डिपॉझिट आहेत, म्हणजे जे आहेत आज जर तुमचं नॅशनलाइज बँकेत किंवा किंवा जे आहे ते प्रायव्हेट बँकेमध्ये अकाउंट असेल, तर त्याची लिक्विडिटी अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट एफ-डी जर करायची असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमधून करू शकता. त्याचबरोबर कधीही इमर्जन्सीच्या वेळेस जर तुम्हाला पैसे हवे असेल, तर एका मिनिटात किंवा एका मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये जे आहे, तर तुम्ही तुमची एफ-डी मोडून तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे घेऊ शकता आणि याचाच अर्थ लिक्विडिटी जी आहे, तर ही अतिशय सोपी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची जी आहे, तर ही फिक्स्ड डिपॉझिट ही बँकेमध्ये हे असणं आवश्यक आहे. ती किती असावी? तर साधारणतः तुमचा 1 महिन्याचा जो काही खर्च आहे, तुम्हाला 1 महिन्यासाठी जितके पैसे लागतात, साधारणतः तितकी कमीत कमी बँकेमध्ये एफ-डी असावी, असं मला वाटतं. याचं कारण कुठल्याही प्रकारचा जर इमर्जन्सी खर्च येतोय, तर त्या केसमध्ये जे आहे, तर तितक्या महिन्याचा आपला जो खर्च आहे, तर त्याच्यातनं कमीत कमी 1, 2 दिवस, 4 दिवस आपण जे आहे ते ॲडजस्ट करू शकू आणि नंतर आपले जे आहेत बाकी इन्व्हेस्टमेंटमधून आपण पैसे काढू शकतो आणि त्याचे पैसे पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये येऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला साधारणतः बँकेमध्ये ही एफ-डी असणं गरजेचं आहे. आता मायनस पॉईंट कुठले आहेत एफ-डीचे? मायनस पॉईंट म्हणजे त्याचं जे आहे, तर रेट ऑफ इंटरेस्ट हा अतिशय कमी असतो आणि तो जो आहे, तर तो वेळोवेळी जो आहे, तर तो बदलत असतो. तर त्याच्यामुळे जे आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी असल्यामुळे त्याच्यामधनं मिळणारं उत्पन्न म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्सचे जे आहे तर 20 किंवा 30%च्या स्लॅबमध्ये असाल तर ते टॅक्सेबल इन्कम आहे. मग ते इन्कम जे होणार ते पुन्हा टॅक्सेबल आहे. त्याच्यामुळे जे आहे ते ॲक्चुअल जे आहे तर आपण त्याचा आय-आर-आर काढू तर तो अतिशय कमी येतो. मात्र तरीसुद्धा जे आहे तर बँकेतली ही एफ-डी असायलाच पाहिजे प्रत्येकाची. त्यानंतर जे आहेत आजकाल बरेच जे आहेत आपण म्युच्युअल फंडबद्दल ऐकत असतो. म्युच्युअल फंड सही आहे. तर प्रत्येकाच जण जे आहे तर म्युच्युअल फंड सही आहे म्हणतोय. पण खरंच सही आहे का तो? तर याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण म्युच्युअल फंडच्या बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. म्हणजे जे आहेत आपल्याला त्या स्कीममध्ये जे आहेत त्याची सर्वात आधी तर माहिती घ्यावी लागेल. कुठल्या स्कीम चांगल्या आहेत, त्याचे रिटर्न्स कसे आहेत हे आपल्याला पाहावे लागेल आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये जे आहे तर जो कोण तुमचा फंड मॅनेजर आहे तिथे, त्याच्या परफॉर्मन्सवर आपल्याला जे आहे तर म्युच्युअल फंडचे हे रिटर्न्स मिळणार आहे. तर त्याचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल, तर आपल्याला रिटर्न्स चांगले मिळणार नाहीत. असे सुद्धा काही म्युच्युअल फंड आहेत, ज्यांचे रिटर्न्स हे मायनसमध्ये आहेत. त्याच्यामुळे योग्य तो फंड निवडून योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल, तर नक्कीच हे म्युच्युअल फंड जे आहे, तर हे सही असू शकतं. आता म्युच्युअल फंडमधले कुठले ड्रॉबॅक्स आहेत, तर म्युच्युअल फंडमध्ये किंवा मायनस पॉईंट कुठले आहेत, तर म्युच्युअल फंडमध्ये जे आहे, तर त्यांचे जे आहे, तर काही ठराविक प्रकारचे काही चार्जेस असतात. हे चार्जेस कमी जरी असले, तरीसुद्धा हे चार्जेस आहेत आणि ते आपल्याला पे करावेच लागतात. आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून जे आहे तर ते कमी होत असतात. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. चांगल्या कंपनीचे म्युच्युअल फंडच निवडायला पाहिजेत. त्यातल्या त्यात चांगल्या कंपन्या निवडत असताना त्यातले चांगले फंड हे सुद्धा निवडणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हा एक ऑप्शन असू शकतो. आता शेवटचा ऑप्शन जो आहे आपल्याकडे तो म्हणजे स्टॉक्स. आपण जे पाहतोय ते या छोट्या इन्व्हेस्टमेंटसाठी हे पाहतोय.
करतोय. आपण मोठा इन्व्हेस्टमेंट त्याच्यामुळेच इथे कुठेही मी रिअल इस्टेट वगैरे अशा इन्व्हेस्टमेंट घेतलेल्या नाही आहेत. स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्टॉक्समध्ये साधारणतः 6,000 पेक्षाही जास्त कंपन्या आज स्टॉक मार्केटमध्ये ज्या आहेत या लिस्टेड आहेत. मग याच्यातली कुठल्या कंपनी आपण ज्या आहेत ती गुंतवायची. कोणातरी सांगण्यावरून जर गुंतवणूक करणार असाल तुम्ही, तर नक्कीच तुमचे तिथे पैसे बुडण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. या पूर्वीचा एक व्हिडिओ आहे. तो जर पाहिलेला नसेल तर तो सुद्धा तुम्ही पहा. तिथे तुम्हाला कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक कशी करायची त्याच्याबद्दल माहिती जी आहे तर ती माहिती दिलेली. शेअर्स कसे निवडायचे त्याच्याबद्दलही माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता. शेअर्समध्ये गुंतवणूक करत असताना जे आहे, ते चांगल्या कंपन्यांचे शेअर जर आपण इन्व्हेस्ट केले नाही, तर मग काय होऊ शकतो? अचानक कुठल्या कारणाने जे आहे ते मार्केट खाली आलं भाव, तर त्याचा रेट जो आहे, तर हा कमी होऊ शकतो. म्हणजे जे आहे ते तुम्ही गुंतवलेल्या तुमच्या प्रिन्सिपलमध्ये सुद्धा कमी होऊ शकतात किंवा जे आहे ते चुकीच्या कंपनीमध्ये, तर त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम झालेला असेल, तर आणि उद्या जाऊन ते शेअर जे कंपनी जी आहे, तर बँकरप्ट होतीये, तर तो शेअरसुद्धा जो आहे, तर हा डिलीटसुद्धा होऊ शकतो. मग असे एक ना अनेक जे आहेत हे जे आहेत आपल्याला जे आहेत अडचणी येऊ शकतात. तर त्याच्यामुळे जे आहेत प्रत्येकाने प्रत्येकाची रिस्क काय आहे, प्रत्येकाची जी आहे किती दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. त्याचबरोबर किती दिवस आपल्याला जे आहे ते रिस्क आपण किती घेऊ शकतो. याप्रमाणे जे आहे तर आपल्याला ते पैसे गुंतवावे लागतील. पण माझ्या मते तरीसुद्धा जे आहे, तर काही पैसे एफ-डीमध्ये असायलाच पाहिजे. त्याला आपण इमर्जन्सी फंडसुद्धा आपल्याला म्हणता येईल. या इमर्जन्सी फंडसाठी एफ-डीमध्ये पैसे असावेत. म्युच्युअल फंडमध्ये जे आहे, ते चांगल्या कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे तुम्ही गुंतवू शकता. जर तुम्हाला शेअर मार्केटचं फारसं नॉलेज नसेल, तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता आणि म्युच्युअल फंड नक्कीच सही आहे. हे असं सुद्धा आपल्या बाबतीमध्ये होऊ शकेल. मात्र त्यासाठी चांगले फंड जे आहेत, तर ते निवडावे आपल्याला लागतील. त्याचबरोबर जे आहे तर शेअर्स किंवा स्टॉक्स जे आहेत, तर हे राईट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकू. त्याच वेळेला जर तुम्ही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असेल, ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर त्यांची जी आहे तर फक्त रेटच वाढणार नाहीये, तर त्यांचं जे आहे तर डिव्हिडंड रूपाने जे आहेत आपल्याला त्यांचा लाभांश सुद्धा जो आहे तर तो मिळणार आहे. तर नक्कीच जे आहे तर या प्रकारचं जे आहे आपल्याला गुंतवणूक करता येण्यासारखी आहे. तर आपला जो आजचा हा प्रश्न जो होता, की इन्व्हेस्टमेंट ही कुठे करावी? शेअर्समध्ये का म्युच्युअल फंडमध्ये का एफ-डीमध्ये? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं आज तुम्हाला हे उत्तर मिळालेलं असेल आणि याप्रमाणे जे आहेत आपल्याला इन्व्हेस्टमेंट नक्कीच करता येईल. तर याच्यावरच आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबतोय. मात्र पुन्हा एकदा नवीन एखाद्या विषयावर घेऊन जो आहे तर नक्कीच परत आपण भेटूयात. तोपर्यंत जे आहे तर नक्कीच जे आहे या व्हिडिओला लाईक, शेअर आणि त्याचबरोबर जे आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.